कंपनी फायनल अकाउंटचा पण उदाहरण नंबर 2 बघतोय. ओके, आवाज कोणचा आवाज बंद करा. सोल्या तुमचा आवाज म्यूट करा. शेअर ट्रान्सफर फी रिसिवड. आता शेअर ट्रान्सफर फी हा जो घटक आहे ना, हा एक्सपेन्सेस मध्ये पण येतो आणि इन्कम मध्ये पण येतो. इथं पण माझ्या मते डेबिट क्रेडिट नाही बघा, हे ट्रायल बॅलन्स डेबिट क्रेडिट नाही आहे. त्यांनी अंदाजे निम्मे आयटम टाकलेत डावीकडं, निम्मे आयटम त्यांनी टाकलेत उजवीकडं. हा काही डेबिट क्रेडिटचा पार्ट नाही. तर आपल्याला ते सगळे घटक व्यवस्थित बघून मांडायचे डेबिट क्रेडिट. त्यांनी दिले की शेअर ट्रान्सफर फी रिसिवड, म्हणजे तुम्हाला शेअर ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या कंपनीचे जे भागधारक आहेत, शेअर होल्डर, त्यांनी त्यांचे शेअर्स कोणाच्या नावावर ट्रान्सफर केले, वडिलांच्या नाव, मुलाच्या नावावर किंवा असे कोणाच्या नावावर ट्रान्सफर केले, विकलेले वगैरे, त्याची आपल्याला मिळालेली फी आहे. आणि ती शेअर ट्रान्सफर फी रिसिव्ड असल्यामुळं ते आपलं काय इन्कम आहे. आणि उत्पन्न कुठे येतं? प्रॉफिट लॉस अकाउंटला. बहुतेक हे उदाहरण फक्त प्रॉफिट लॉस अकाउंटचं आहे का? तरी काय विचारले? प्रिपेअर ए स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 of the company as per the Indian accounting standard in accordance with division 2nd of the schedule 3rd of the Companies Act 2013 after taking into consideration the following additional information. पुढे काही ऍडजस्टमेंट सुद्धा आहेत, आपल्याला त्या पण विचार घ्यावं लागतील. तुम्ही ते बॅलन्स शीट टाकली आहे का प्रॉफिट लॉस अकाउंट टाकलंय? हे पीएल आखून घ्या सगळं आणि कुठपर्यंत थोडंसं तुम्ही आखायचं. हे बघा, टोटल एक्सपेन्सेस येतो आहे का 343. तुमच्यावर टोटल इन्कम किती आहे? 783. 783 मधून 343 तुमचा एक्सपेन्सेस वजा केला, तुमचा नफा किती निघाला? प्रॉफिट लॉस 3,40,000 निघाला. त्यातून टॅक्स वजा असतं बघा, प्रॉफिट बिफोर टॅक्स, किंवा इथं ह्या ह्या नफ्यातून 3,43,40,000 काय करायचं? लेस टॅक्स एक्सपेन्सेस 1,70,000 रुपये, आणि नंतर मग प्रॉफिट आफ्टर टॅक्स 170, एवढंच काढायचं बस. याच्या पुढे बाकीचं काय काढूच नका. कळलं का? इन्कम मधून एक्सपेन्सेस वजा केलं, प्रॉफिट बिफोर टॅक्स 343. ओके, यातून फक्त लेस एक्सपेन्सेस, टॅक्स एक्सपेन्सेस, पहिले हे, नंतर टॅक्स एक्सपेन्सेस 170, आणि ते वजा केल्यानंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स 170, एवढंच काढा. बाकीच्या घटक लिहित बसू नका एवढे सगळे. आणि मग त्या सगळ्याला वर्किंग नोट द्या. 9 जे वर्किंग नोट, 9 वर्किंग नोट. पहिले इन्कम मध्ये रेव्हेन्यू, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे तुमचं विक्री आहे, सेल्स आहे, सेल्स आहे. तुमच्या व्यवसायाच्या ऑपरेशन मधून मिळालेलं इन्कम म्हणजे सेल्स, सेलिंग अमाऊंट आहे ही. त्याच्यामधून एक्साइज ड्युटी लेस करायची. दोनच इन्कम मध्ये दोनच घटक आहेत, एक मेन तुमचं इन्कम, दुसरं अदर इन्कम. मुख्य उत्पन्न मालाच्या विक्रीवर करून मिळणार आणि इतर उत्पन्न, बस हे दोन घटक फक्त इन्कम मधले आहेत. ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे टोटल इन्कम. म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये ABCDEFG आहेत. एक्सपेन्सेस मध्ये पहिल्यांदा बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमड, तुम्ही जे काय कच्चा माल वापरताय उत्पादनाला, त्या कच्चा माल केवढ्याचा कंझ्युम केला, त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स, कच्च्या मालाचा रॉ मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामध्ये ऍड परचेस्ड मटेरियल लेस क्लोजिंग बॅलन्स, मग 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 तुम्हाला उत्तर सापडणार मटेरियल कंझ्युमचं. पुढं परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, तुम्ही जो तयार माल खरेदी करताय, स्टॉक इन ट्रेड तुम्ही खरेदी करताय, तर ते मांडायचं परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड 4 नंबरला. नंतर चेंजेस इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड, हे तिन्हीचं जे चेंजेस आहे, म्हणजे कुठलं कुठलं? पक्का माल, प्रक्रियेतला माल आणि तयार खरेदी केलेला माल, त्या तिन्हीचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स म्हणून दिला जाईल. हे दिल्या खाली बघा, वर दिल्यावर प्रॉब्लेम मध्ये. हे बघा, हे रॉ मटेरियल झालं, पण फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस आणि स्टॉक इन ट्रेड, या तिन्हीचा जो दिलेला तुम्हाला त्यांनी ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे, ह्यातला फरक काढायचा. ओपनिंग पेक्षा क्लोजिंग वाढला असेल तर त्याचं उत्तर येणार प्लस मध्ये. समजा ओपनिंग पेक्षा क्लोजिंग जर घटलं असेल तर त्याचं उत्तर येणार मायनस मध्ये.
इथे या तिन्ही पण अमाऊंट माझ्या मते वाढलेलेच आहेत बघा. 19चं 21, 13चं 15, 7चं 9 वाढलेलेच आहेत. या तिन्हीची वजाबाकी करून येणार उत्तर धन बॅलन्स मध्ये. आणि त्याची जी काही बेरीज येईल ती डायरेक्टली मांडायची. तर चेंजेस इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड, हे मांडायचं 5 नंबर मध्ये. पुढे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, कामगारांचा सगळा खर्च. मग ते वेजेस असेल, सॅलरी असेल, पार्टनर तुम्ही कामगाराला काय काय देता अजून, पेन्शन, ओके, विविध प्रकारचे तुमचे इन्सेंटिव्ह म्हणजे भत्ते असतील. कामगारांच्या बाबतीत काही असू द्या ते एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स मध्ये घ्यायचं. नंतर फायनान्स कॉस्ट, कर्ज उभा करण्यासाठी येणारी कॉस्ट. कर्जच नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायाला जे भांडवल उभा करता, शेअर्स विकून किंवा डिबेंचरच्या माध्यमातून किंवा बँकेतून कर्ज काढून, कुठल्या माध्यमातून, डिपॉझिट वगैरे, कर्ज तुम्ही जे उभा करताय त्याची कॉस्ट, सगळ्या डिबेंचरवरचं दिलेलं व्याज किंवा बँकेतल्या कर्जाचं दिलेलं व्याज, त्या फायनान्सचं कॉस्ट किंवा कर्जावरचं व्याज, ते येतं फायनान्स कॉस्ट मध्ये येतं. नंतर डिप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस. डिप्रिशिएशन म्हणजे डिप्रिशिएशन घसरणं, आणि अमोर्टायझेशनचा अर्थ होतो की एखादी वस्तू अशी काय झालं, ते मातीमूल होणं किंवा त्या वस्तूशी संपून जाणं, भंगार होणं, गंजणं. तर ते डिप्रिशिएशन 8 मध्ये घ्यायचं येतं. नंतर अदर एक्सपेन्सेस, इतर खर्च घ्यायचे 9 नंबर मध्ये. अशा 9 खालीवरती नोट काढा. खाली फक्त नंबर टाकायचे वाटल्यास 1 नंबर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, जागा 2 नंबर, 3 वर्ष 9 काढा. आखून झालं का सगळ्यांचं? झाले, अपेक्षेचं झाले, सृष्टीचं झाले. सूर्या तुमचा व्हिडिओ आडवाच आहे, ते हे चालू करा, काय म्हणतो त्याला, स्क्रीन रोटेशन चालू करा की. स्नेहा तुमचं झालं ऐकून? हो सर झालंय. चला पुढं. शेअर ट्रान्सफर फी रिसिव्ड उत्पन्न आहे, ऑदर इन्कम मध्ये घ्या. मेन इन्कम आणि ऑदर इन्कम दोनच उत्पन्न आहेत. ऑदर इन्कमचं शेड्यूल किंवा हे वर्किंग नोट किती नंबर आहे? 2 नंबर. 2 नंबर वर्किंग नोटला घ्या. शेअर ट्रान्सफर फीज 1,650. पुढं ऑपरेटिंग रेव्हेन्यू, ऑपरेटिंग आहे हा, त्यामुळे 1 मध्ये घ्यायचं. ऑपरेटिंग मधलं ऑपरेटिंग मध्येच घ्यायचं, 1 मध्ये. हे तुम्ही वर्किंग नोट काढली खाली, 1 मध्ये घ्यायचं. ऑपरेटिंग रेव्हेन्यू 40,300. खालीवर होऊ द्या, काय अडचण नाही. पुढं रॉ मटेरियल परचेस्ड, कच्चा माल तुम्ही खरेदी केलेला आहे रॉ मटेरियल. तर तुम्हाला पहिले रॉ मटेरियलचं कन्झम्पशन काढायचं असतं. कच्चा माल वापरला किती, तर ते कसं काढतात? रॉ मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स, जो खाली वर्किंग नोटा दिलेला आहे पहिल्या कॉलम मध्ये, अधिक रॉ मटेरियल परचेस्ड वजा क्लोजिंग बॅलन्स. म्हणजे काय उत्तर येतं? रॉ मटेरियल कंझ्युमड येतं, कंझ्युमड वापरलं किती, आणि जेवढं वापरलं तेवढंच घ्यायला पाहिजे इथं. तर हे तुमचं परचेस आहे, याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स ऍड करा किंवा हे हे ओपनिंग मध्ये ऍड करा, काय अडचण नाही. किती अमाऊंट आहे याची? 1,42,430. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची वर्किंग किती नंबर आहे बघा? 3 नंबर. 3 मध्ये घ्या. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऍज ऑन 1 एप्रिल 2024 हे ओपनिंग बॅलन्स आहे, ते खाली वर्किंग नोटला आला असणार आहे. आणि त्यामध्ये ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,42,430. फक्त ओपनिंग बॅलन्स लिहून ठेवा, त्याच्या पण अमाऊंट नंतर बघू वर्किंग नोटला. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 1 एप्रिल 2024 म्हणजेच ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्याची अमाऊंट आपण नंतर बघू. त्याच्यामध्ये ऍड रॉ मटेरियल परचेस्ड 1,42,430 रुपये लिहून ठेवा. त्याच्यामध्ये खरेदी खर्च ऍड करायचे, नंतर शिल्लक माल वजा करायचा, किंवा जो माल तुम्ही व्यापाऱ्याला माघारी पाठवलाय तो पण त्यातून वजा करायचा, कारण तो मटेरियल तुम्ही कंझ्युम केलंच नाही.
वापरलेलं मटेरियल, कंझ्युम म्हणजे वापरलेलं मटेरियल. पुढं बँक इंटरेस्ट. आता बँकेचं व्याज दिलेलं आहे का घेतलेलं आहे? त्याने दिले का असं बघा, क्रेडिट म्हणजे उत्पन्न आहे. आता आपले उत्पन्नाचे दोन शेड आहेत. एक मेन इन्कम, तर माझं ऑपरेटिंग रेव्हेन्यू, आणि दुसरं अदर इन्कम. हे आपलं काय मेन इन्कम नाही बँकेचं व्याज, आपण काय बँक नाहीये. हे टाकून द्या अदर इन्कम, टाकून द्या 2 नंबरला. नोट नंबर 2 मध्ये टाकून द्या अदर इन्कम मध्ये. बँक इंटरेस्ट 4,000 रुपये. 2 मध्ये घ्या, 2 मध्ये. बँक इंटरेस्ट 4,000 रुपये. पुढे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी, कोणाची पण सॅलरी असू द्या ती घ्यायची एम्प्लॉय बेनिफिट मध्ये. एम्प्लॉय बेनिफिट 6 नंबरला आहे बघा. त्यात घ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी 39,400. 6 मध्ये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी 39,400. पुढे परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. याचं सेपरेट हेड आहे बघा. परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड 4 नंबरला स्पेशल हेड आहे. याच्यामध्ये एवढा एकच घटक आहे ना, 1,680. 4 मध्ये घ्या. पुढे कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. कामगाराचं आहे. कामगाराच्या पगाराविषयी काय असेल मुद्दा, तो मुद्दा कुठे घ्यायचा आहे? एम्प्लॉय बेनिफिटला. किती नंबर एम्प्लॉय बेनिफिट? सहा नंबर. कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड 11,000. 6 मध्ये घ्या, 6 मध्ये. टर्न ओव्हर म्हणजे काय? विक्री, सेल्स आहे हे. तुमचं मेन इन्कम आहे, तुमचं रेव्हेन्यू आहे, ऑपरेटिंग रेव्हेन्यू आहे. तो कॅश मधला आणि क्रेडिट मधला आहे. ते कसं दिलं काय? सेल ऑफ प्रोडक्ट. या दोन्हीची विक्री गोळा करून घ्या. किंवा म्हणा एक एक मध्ये म्हणा, 1 मध्ये. तुमचा टर्न ओव्हर आहे, तुमचं मेन इन्कम आहे हे. ऑपरेटिंग तुमचा रेव्हेन्यू आहे हा. 1 मध्ये घ्या टर्न ओव्हर, त्यामध्ये कॅश 1,17,300. 2 नंबर क्रेडिट 5,23,700. हे विकलेला माल आहे. आता ह्यातून विकलेला माल जो तुम्हाला माघारी आलेला असतो ना, सेल्स रिटर्न, हे आहे का बघा. असेल तर ह्याची बेरीज इनरला घ्या मग. आहे का सेल्स रिटर्न? आहे बघा क्रेडिट साईडला. दोन्हीची बेरीज इनरला घ्या. 1,17,300 आणि 5,23,700 किती? इनरला बेरीज 6,41,40,000. 6,41,40,000 रुपये इनरला. त्यातून लेस सेल्स रिटर्न. त्यातून लेस सेल्स रिटर्न फक्त लिहून ठेवा, येईल त्याच बघू. झाले का? पुढं दिवाळी बोनस टू एम्प्लॉय. कामगाराचं काय बी असू द्या, एम्प्लॉय बेनिफिटला घ्या. किती नंबर आहे? 6 नंबर का? हा, हो. 6 नंबर. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये घ्या. दिवाळी बोनस टू एम्प्लॉय 9,600. ऑन बँक ओव्हरड्राफ्ट. बीओडी वरचं व्याज फायनान्स कॉस्ट मध्ये घ्यायचं. फायनान्स कॉस्ट तुमचा, तुम्ही जे काय पैसा वापरताय, कर्ज वापरताय, त्यावरचा सगळा खर्च घ्यायचा फायनान्स कॉस्ट मध्ये घ्या.
इंटरेस्ट ऑन बैंक ओवरड्राफ्ट फाइनेंस कॉस्ट किती नंबर लिहो? 7 नंबर. 7 नंबर मध्ये घ्या. इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट 7,900. डिस्काउंट फ्रॉम सप्लायर, आपल्याला जे माल सप्लाय करणारे आहेत त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं डिस्काउंट आहे, म्हणजे आपलं उत्पन्न आहे हे ऑदर इन्कम मध्ये घ्या. आपले उत्पन्नाचे दोनच हेड आहेत. ऑदर इन्कम मध्ये घ्या डिस्काउंट फ्रॉम सप्लायर 300, म्हणजे हा डिस्काउंट रिसिव्ह बरं का, आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे. पुढं ऑदर बोरिंग कॉस्ट. ऑदर बोरिंग कॉस्ट म्हणजे काय? बॉरो म्हणजे कर्ज काढणे. इतर कर्ज काढले त्याची कॉस्ट आहे, फायनान्स कॉस्ट मध्ये घ्या. फायनान्स कॉस्ट मध्ये घ्या ऑदर बोरिंग कॉस्ट 2,100. 7 नंबर मध्ये घ्या फायनान्स कॉस्ट. 2,100. पुढे डिप्रिसिएशन ऑन व्हेकल. डिप्रिसिएशन आपल्याकडे सेपरेट हेड आहे बघा. 8 नंबर आहे का हो? 8च आहे. 8 मध्ये घ्या डिप्रिसिएशन ऑन व्हेकल 6,000 रुपये. पुढे एक्साइज ड्युटी सेल ऑफ प्रोडक्ट्स. सेल्स मध्ये काय ऍड केलं काय माहिती. तुम्ही जे माल विकताय ना, त्या विक्रीवर तुम्हाला द्यावी लागणारी एक्साइज ड्युटी आहे. एक्साइज ड्युटी म्हणजे विक्री कर का? जर बघा गुगल. एक्साइज ड्युटी का उत्पादन कर आहे? उत्पादन शुल्कच आहे. तेव्हा ते विक्रीमध्ये त्यांनी ऍड केलंय. शुल्क उत्पादन ऍड करायला पाहिजे. सेल्स मध्ये ऍड करा, जरा कन्फ्युजिंग वाटत जरा. एक्साइज ड्युटी सेल ऑफ प्रोडक्ट 20,300 सेल्स मध्ये ऍड करायचं. इथं डायरेक्ट फॉर्मॅटला ऍड करा, कुठल्या वर्किंग मांडू नका. इथल्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन ग्रॉस त्यात ऍड नाही, लेस केले काय? विक्रीमधून का लेस झालं काय माहिती. उत्पादन शुल्क काय माहिती का लेस केलं. ठीक आहे पुढं. कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स. स्टोर्स अँड स्पेअर्स आपण उत्पादनामध्ये वापरतो, म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये घ्यायला पाहिजे का मग? एक्सपेन्सिव्ह कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्येच घ्यायला पाहिजे माझ्या मते. चेंजेस एम्प्लॉई फायनान्स कॉस्ट एक तर अदर एक्सपेन्सेस मध्ये किंवा मग कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये. बघ कुठे घेतले. अदर इन्कम मध्ये घेतलं. अदर इन्कम नाही, अदर एक्सपेन्सेस. हा सॉरी. अदर. हा इन्कम नाही आहे, एक्सपेन्सेस आहे.
9 नंबर मध्ये घ्या अदर एक्सपेन्सेस मध्ये. 9 मध्ये घ्या अदर एक्सपेन्सेस मध्ये कन्झम्पशन स्टोअर्स अँड स्पेअर्स. फॅक्टरीमध्ये काही पार्ट असतात असे की जे पार्ट वारंवार खराब होतात. जसं एखाद्या इंजिनचा बेल्ट असतो बघा, वारंवार तुटतो तो, तर तो बेल्ट वगैरे असा एक्स्ट्रा ठेवला जातो. किंवा आपल्या घरामध्ये कुकरची रिंग वारंवार खराब होते, किंवा कुकरला वाल असतो, वाल तो वाल बी वारंवार खराब होतो. पुढं डायरेक्टर्स फीज. कामगाराचा विषय कुठे घेतो आपण? कॉस्ट ऑफ मटेरियल नाही, सॉरी, एम्प्लॉय बेनिफिटला. एम्प्लॉय बेनिफिटला मांडले का बघा 6 नंबर मध्ये. नाही सर, ते पण अदर एक्सपेन्सेसला घेतलं. डायरेक्टर फी ऑफ एक्सपेन्सेस मध्ये. हो सर. संचालक कामगारामध्ये मोडत नाही. एम्प्लॉय नाही तो. डायरेक्टर जो आहे तो एम्प्लॉय नसतोय. डायरेक्टरचा दर्जाच वेगळा असतो, त्यामुळे त्यांनी डायरेक्टर एम्प्लॉय मध्ये नाही घेतले त्यांनी. ठीक आहे. 9 नंबर मध्ये घ्या अदर एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्टर्स फीज 7,700. पुढे इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटवर मिळालेलं व्याज उत्पन्न आहे आपलं. ऑदर इन्कम मध्ये घ्या. इन्कम मध्ये दोनच हेड आहेत, मेन इन्कम आणि ऑदर इन्कम. 2 नंबर मध्ये घ्या इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट 5,600. क्रेडिट आयटम वेजेस ऑन शॉप फ्लोअर सुपरवायझर. वेजेस टू, सॉरी, वेजेस सॅलरी एम्प्लॉय बेनिफिटला घ्या. 7 मध्ये का? एम्प्लॉय बेनिफिट 7 नंबर घ्या. 6 नंबर. 6 नंबर त्यात घ्या वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर, कामगार आहे तो. डायरेक्टरचं कामगारामध्ये येत नाहीये, त्याच्यात अदर एक्सपेन्सेस मध्ये. बाकी वेजेस सॅलरी कामगारांचे काय असू द्या. 6 मध्ये घ्या वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर 6,300. थोडा सेल्स डिपार्टमेंट रेंट ऑदर एक्सपेन्सेस मध्ये घ्यावं लागेल हे. विक्री विभागाचं रेंट आहे बघा, त्यांनी ऑर्डरला मांडले का 9 मध्ये. हो सर. हा, 9 मध्ये घ्या. सेल्स रिटर्न सेल्स मधून वजा करायचं, आपण मगाशी मांडले बघा. 1 नंबर वर्किंग नोटीस रेव्हेन्यू, ऑपरेटिंग रेव्हेन्यू. त्यामध्ये सेल्सची आपण बेरीज घेतलेली आहे कॅश आणि क्रेडिटची, त्यातून लेस 641 मधून लेस. सेल्स रिटर्न 11 जर लेस करा, टोटल 630 का. हा, टोटल 6,30,000 रुपये. 641 वजा 11, 6,30,000 रुपये. पुढं मोटिव्ह पॉवर म्हणजे मोटरीची पॉवर, पण हे मोटिव्ह पॉवर जाणार अदर एक्सपेन्सेस मध्ये. बघा कुठे मांडले, 9 ला मांडले बघा. हो सर, 9लाच आहे. हा, 9 मध्ये घ्या मोटिव्ह पॉवर 7,300. पुढे कॅरेज ऑन परचेसेस. खरेदी खर्च आहे हा परचेसेस मध्ये ऍड करायला पाहिजे. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये आपण जे परचेस घेतलेलं आहे रॉ मटेरियल, त्यामध्ये बहुतेकांनी ऍड केले बरोबर 1,280. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम 3 मध्ये बघायचं करून. त्याच घेतलं ना. 3 मध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये रॉ मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स, त्यामध्ये ऍड परचेसेस, त्याच्यामध्ये ऍड कॅरेज ऑन परचेसेस. कच्च्या मालाचा खरेदी खर्च कच्च्या मालामध्ये ऍड करायचा. मग ते कॅरेज असेल, फ्रेट असेल, कोली चार्जेस असेल, कार्टेज असेल, खरेदीवरचं कच्च्या मालाच्या खरेदीचं कच्च्या मालामध्ये ऍड करायचं. कारण तुमची कच्च्या मालाची किंमत थोडी वाढत.
वाढते ना थोडी किंमत. पुढे रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग, अदर एक्सपेन्सेस मध्ये घ्या. अदर एक्सपेन्सेस मध्ये घ्या रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग. नऊ शंभर, 9,100. इन्शुरन्स पण अदर एक्सपेन्सेस मध्ये घ्यावा लागेल, 9 मध्येच घ्या इन्शुरन्स, 3,600. चेक करून बघा, मला चुकलं तर सांगा. पुढे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, उत्पन्न आहे आपलं हे. ऑदर इन्कम मध्ये चेक करा, 2 नंबर मध्ये आले का बघा. 2 नंबर ऑदर इन्कम मध्ये मांडा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 15,400. पुढे रेंट अँड टॅक्सेस, ऑदर एक्सपेन्सेस मध्ये चेक करा. 9 मध्ये मांडा ऑदर एक्सपेन्सेस मध्ये रेंट अँड टॅक्सेस, 4,200. पुढे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, स्टाफचा किंवा कर्मचाऱ्याच्या विषयी कुठे म्हणतो आपण, एम्प्लॉय बेनिफिटला. एम्प्लॉय बेनिफिट मध्ये मांडा स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. 10,000 रुपये. पुढे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. आता डिबेंचर म्हणजे आपलं कर्ज आहे ते. कर्जावरचा कुठल्याही खर्चावर कुठे म्हणतो, फायनान्स कॉस्ट मध्ये. फायनान्स कॉस्ट मध्ये घ्या इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, 11,100 रुपये. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 11,100. कमिशन अर्नड, कमवलेलं उत्पन्न हे ऑदर इन्कम मध्ये घ्या, 2 मध्ये. उत्पन्नाचे 2च हेड आहेत, एक मेन उत्पन्न माल विकलेलं वगैरे, दुसरं म्हणजे ऑदर इन्कम. पुढं ऑफिस ऑन कॉस्ट म्हणजे ऑफिसचा खर्च आहे हा. ऑदर इन्कम ऑदर एक्सपेन्सेस मध्ये बघा, आले का 9 मध्ये. 9 नंबर ऑदर एक्सपेन्सेस मध्ये घ्या, आले. ऑफिस ऑन कॉस्ट 1,600. पुढे सन्ड्री एक्सपेन्सेस तिथंच घ्या 9 मध्येच. सन्ड्री एक्सपेन्सेस 6,720. 9 मध्येच घ्या सन्ड्री एक्सपेन्सेस 6,720. पुढं रिटर्न टू सप्लायर म्हणजे सप्लायरला आपण माल माघारी पाठवलाय, परचेसेस मधून लेस करायला पाहिजे हे. आणि कुठला माल माघारी पाठवला असणार आहे, कच्चा माल. आपण माल कुठला माघारी पाठवला असणार आहे, कच्चा. त्यामुळे मटेरियल कंझ्युम मधून तो वजा करायचा. 3 मध्ये बघा मटेरियल कंझ्युम आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, त्यामध्ये लेस रिटर्न टू सप्लायर 4,790. रिटर्न टू सप्लायर 4,690. पुढे डिव्हिडंड ऑन शेअर्स, शेअर्स वरती तुम्हाला मिळालेलं डिव्हिडंड उत्पन्न आहे, ऑदर इन्कम मध्ये घ्या 2 नंबर मध्ये. दिलं असतं तर म्हणजे लाभांश दिला असता आपण, तर मग फायनान्स कॉस्ट मध्ये घेतलं असतं. पण शेअर्सचा कुठं उल्लेख नसल्यामुळे इथं घेतलेलं आहे हे डिव्हिडंड. 2 मध्ये घ्या ऑदर इन्कम मध्ये, डिव्हिडंड ऑन शेअर्स 5,000 रुपये. पुढे प्रिपेअर ए स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 ऑफ द कंपनी
ऍज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड इन अकॉर्डन्स विथ डिव्हिजन 2 झाल्या मग वाचले आपण ते. द स्टॉक पोझिशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज वेर ॲज फॉलोज. रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक जो आहे तो कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये ऍड करायचा आणि क्लोजिंग त्यातून लेस करायचा. वर घेऊन नंबर 3, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये एकदम स्टार्टिंगला रॉ मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स आहे बघा, 1 एप्रिल 2024चा 20,690, ते ऍड करून त्या तिन्हीची बेरीज घ्यायची 1,76,000 आणि त्यातून लेस क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 31 मार्च 2025 म्हणजे क्लोजिंग बॅलन्स येतो 11,310 लेस करायचे आणि ते 4,690 पण लेस करायचा. आपण जो मला माघारी पाठवलाय सप्लाय तो वजा करायचा आणि त्याचा बॅलन्स जो आहे तो 1,60,000 बॅलन्स आला का बघा. नंतर फक्त लिहा नंतर काढा. 1,60,000 बॅलन्स आला पाहिजे. हे आपण काय केलं, रॉ मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स वापरला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमला. आता पुढचे जे तिन्ही घटक आहेत का नाही, फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस आणि स्टॉक इन ट्रेड, हे तिन्ही घटक वापरायचे. कशाला? ह्या दोन्हीतला आपल्याला चेंज काढायचा, ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स चेंज. आणि ते कुठे मांडायचं? चेंजेस इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड. जर वाढ असेल ओपनिंग पेक्षा क्लोजिंग मध्ये तर जो फरक येईल तो अधिक स्वरूपात मांडायचा, म्हणजे आहे असं मांडायचा. आणि जर घट असेल ओपनिंग पेक्षा तर मग त्याला कंस करायचा अमाऊंटला किंवा ते वजामध्ये मांडायचं. तर हे जे 3 मटेरियल आहेत, फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस आणि स्टॉक इन ट्रेड, ह्या तिन्हीमध्ये जो झालेला चेंज आहे, चेंज वाढ किंवा घट, तर ते आपले मांडायचे चेंजेस इन इन्व्हेंटरीमध्ये. जर वाढ असेल तर ते आहेशी मांडायचे अधिक स्वरूपामध्ये. समजा घट आहे तर ती मांडायची मायनस मध्ये. पण तिन्ही मध्ये मध्ये वाढच आहे बघा. 19चं 21 वाढच आहे, 13चं 15 वाढच आहे, 7चं 9 म्हणजे वाढच आहे. कडे किती वाढ आहे ते अशी मांडायची. फिनिश्ड गुड्स 19,730 वजा 21,530 बरोबर 1,800. वर्क इन प्रोग्रेस 13,910 वजा 15,930 2,020. स्टॉक इन ट्रेड 7,460 वजा 9,140 बरोबर 1,680. आणि ह्या तिन्हीची बेरीज 5,500 येतील बरोबर. हो सर येते. पुढं ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा, म्हणजे बी, डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. बुक व्हॅल्यू 5 लाख आहे त्याची, रिटर्न डाऊन व्हॅल्यू आहे 3 लाख रुपये. आता डिप्रिशिएशन कशावर करायचं बघा. टू बी प्रोव्हाइडेड ऍट 8% पर एनम ऍज पर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, म्हणजे आलेल्या बॅलन्स आकार 3 लाखाच्या 8%. किती डिप्रिशिएशन येते? 8 ते 24,000 रुपये. डिप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये घ्या. 8 नंबर आहे बघा. त्यात घ्या डिप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट 24,000 रुपये. पुढं इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइड ऍट 50% ऑफ प्रॉफिट. सगळ्यात शेवटी तुमचा जो प्रॉफिट निघणार आहे इन्कम मधून एक्सपेन्स वजा केल्यानंतर, तर तो निघाला जो तुमचा नफा काहीतरी 340 निघाला बघा, त्याच्या निम्म तुम्हाला टॅक्स एक्सपेन्स वजा करायचा आहे. 340च्या निम्म काहीतरी 170 आहे, 1,70,000 रुपये. आणि तो वजा केल्यानंतर मग नंतर मग प्रॉफिट आफ्टर टॅक्स निघेल. ते आता कुठे मांडू नका. पुढं इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी ॲज ऑन द डेट वॉज 34,000 शेअर्स
ऑफ रुपीज 10 इच, फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप. आता हे कुठं मांडायचं आपल्याला? हे बॅलन्स शीटला येतं. कंपनीचे 34,000 शेअर्स आहेत, 10 रुपयाचे आहे, म्हणजे 3,40,000 इक्विटी शेअर्स आहेत. हे कुठं पीएल ला येत नाही, बॅलन्स शीटला येतं. सोडून द्या. आता सगळ्या वर्किंग नोटची बेरीज घ्या तुम्ही आणि ती मंडा प्रॉफिट लॉस अकाउंटला, आणि ह्यानुसार एकूण इन्कम घेऊन एकूण इथून एक्सपेन्सेस वजा करून 340 तुमचा नफा निघतोय टॅक्स वजा करायच्या अगोदरचा. त्यातून 50% टॅक्स आहे, 170 वजा करा, आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 170 काढा, बस. ओके. एखादा पॉईंट नाही कळत मला विचारा.